सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कुकरी शो मध्ये, ज्याचं नाव आहे MHJ सेलिब्रिटी शेफ. तुमच्या पोटावरची मात्रा, महाराष्ट्राची खाद्य जत्रा. स्पॉन्सर्ड बाय MHJ ऑइल. तळा नाही तर जाळा, पण चांगलं करा. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या शो मध्ये दरवेळी एक गेस्ट येतो आणि तो गेस्ट त्याच्या आवडीची रेसिपी आपल्याला करून दाखवतो. सो आज माझ्या या शो मध्ये माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री, होऊ पाहणाऱ्या, सोशल मीडिया सेन्सेशनल मिस लॉली. लॉली मैं लॉली, मैं नखरे वाली, दिल तेरे आई, लॉली मैं लॉली. वाव वाव. Hi, hello everyone. Hello guys. Lolly is हे काय? Lolly is back. Oh. Lolly परत Olly. एक मिनिट मॅडम, आलेल्या स्टुडिओमध्ये थुकू नका. काय करताय? एक मिनिट, मी स्किट करत नाहीये. कोणी सांगितलं? इथे बसलेले सगळे स्किटच करताय. फिल्म फक्त ते दोघं समोर बसले ते करताय. ओके, सगळे पहिल्यापासून स्किटच करताय. Oh no. One more with अनकुकडे इंग्लिश. स्किट करत नाहीये म्हणजे मी थुंकत नाहीये. ओ मॅडम, त्याला स्किट नाही, स्पीट म्हणतात, स्पीट. That is that. Yeah. Anyway, थापा कुठे? कोण थापा? थापा हा कुकरी शो आहे ना? अच्छा, म्हणजे कुकरी शो म्हणजे तुम्हाला नेपाळी शो वाटला आणि मी कोण, शेर्पा? मला एव्हरेस्टवर घेऊन जाऊ? मला चालेल. काय चालेल मॅडम, काय चालेल? नाही, एक मिनिट हा थापाचा शो नाहीये का? मला वाटलं थापाचा शो आहे म्हणून मी लगेच तयार झाली, कारण माझं ब्रीद वाक्यच आहे ना, जागते रहो पहाटे को झोपो. कॉमेडी मॅम, ऍक्च्युली हा माझ्या जेवणाचा शो आहे. ओ, हा चुकरी शो आहे. मॅडम, तुम्ही चुकरी नाही, कुकरी शो. दॅट इज दॅट. ओके, देन लेट स्टार्ट. एक्झॅक्टली, मी तेच म्हणतोय. मॅडम, मला सांगा आज काय बनवणार आहात? जे आजपर्यंत मी सगळ्यांना बनवत आली आहे. काय? जेवण. सगळ्यांना बनवत आली नाही, सगळ्यांसाठी बनवत आलीत. दॅट इज दॅट. सगळ्यांना बनवत आलीचा अर्थ वेगळा होतो. काय? जाऊ दे ना, ते सोडून द्या ना मॅम. सोडून द्या, तो विषय सोडून द्या. मॅडम, दिस इज युअर किचन. हे आमचं किचन आहे. काय? मॅडम, किचन तू कसा आहेस? किचन, खरंच मला तुला बघून खूप मी खूप हवळी झाली आहे. काय झालं? हवळी म्हणजे? ते होतं ना आपल्याला. नाही मॅडम, नको. ते मिक्स होत आहेत एक्सप्रेशन, नको. इमोशनल. दॅट इज दॅट. इमोशनल म्हणजे हवळी, आणि मग हळवी म्हणजे? आपण करूया ना, स्टार्ट करूया ना आपला कार्यक्रम. एक्झॅक्टली, या. करूया, आपण स्टार्ट करूया. मॅम, मी तेच बोलतो की आज काय पदार्थ बनवणार आहात तुम्ही? तर आज मी इथे या कुकरी शो मध्ये जो पदार्थ बनवणार आहे, सर्वप्रथम मी त्या पदार्थाचं नाव सांगते. तो पदार्थ म्हणजे मटारची घुसळ. नीट आठवा, मटारची उसळ असेल. हा, दॅट इज दॅट. तर मित्रांनो, मटारची घुसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जे लागणार आहे ते म्हणजे एक बेड. थांबा, पटकन गॅस पेटवा. कान जाळून घ्यायचे आहेत मला. काहीतरी चुकीचं ऐकलं. तुम्ही बेड म्हणाला? या बेड? या. बेड कशाला? बेड कशाला म्हणजे? उसळ तुम्ही कशासोबत खाणार? नुसती चुपणार काय अशी करून? चूप. मॅडम, एक मिनिट, बेड कशाला? पण उसळ झोपून खायची आहे का? एक मिनिट, तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे. बेड म्हणजे व्हाईट बेड, ब्राऊन बेड, ते बेड बटर, बेड सँडविच. मग बेड मध्ये रग आलेला फादर येणार आहे? ब्रेड आहे ना, तर ब्रेड. मी काय बोलली? तुम्ही बेड बोललात. ओ नो,
मणी वसे ती तोंडी येई. अशी म्हणच नाहीये मराठीत, अशी म्हणच नाहीये. नाहीये असं नाहीच आहे. तुम्ही चालू करा. हा हा, ओके. start करा. तर समजा तुम्हाला ब्रेड आवडत नसेल, म्हणजे नुसता ब्रेड आवडत नसेल, तर तुम्ही त्या ब्रेडवर चादर चीज लावू शकता. चादर चीज नाही, छेदार चीज असतं ते. चादर चीज कुठलं? दॅट इज दॅट. हा, हा हा, जर हा. समजा तुम्हाला ब्रेडवर चादर चीज पण लावायचं नसेल, तर त्या ब्रेडवर तुम्ही बटर चोळा. नाही, काय बटर चोळा असं नसतं. मग रगडा, नाही, मग घास. नको तो. अहो, नको ते. ऐका ना मॅडम, काय म्हणजे तुमचे शब्द आणि तुमचे व्हिज्युअलायझेशन कमाल आहेत, पण आमचा प्रेक्षक ना खूप सामान्य आहे. त्यांना समजेल असं सांगा शब्दात, म्हणजे लहान मुलांना पण समजेल अशा भाषेत सांगा. ओके, तर आता Yes. मी जे मटारची उसळ बनवणार आहे त्यासाठी आधी आपण मटारला नुंगू पुंगू करूया. काय बोलताय? हे काय आहे? नंगू पुंगू करूया, हे काय आहे? अहो, तर हेच तर बोलले ना की लहान मुलांना कळेल अशा भाषेत, मग लहान मुलांना नुंगू पुंगू कळेल. ओके, तर हे मटार आता मी तुला सगळ्यांसमोर नुंगू पुंगू करणार. तर आता हे जे मटार आहेत ते आपल्याला उडकवायचे. त्यापेक्षा उकडूया. हा, दॅट इज दॅट. हा हा, तर आता आपल्याला हे उडकवायचे हा. आणि हे गॅस. तर आता हा जो गॅस आहे, ही जी शेगडी आहे, तिला असा चिमटा काढायचा आणि मग ती पेटवायची. मग ती पेट घेते. एक सेकंड, शेगडीला चिमटा काढायचा म्हणजे? सी, इकडे या. सी, हे असं चिमटीत पकडायचं आणि त्याला असं औच असा चिमटा काढला की ती मंद औचवर पेटते. त्याच्यामुळे शेगडीलाच काय, तुम्ही असा चिमटा मला जरी काढला असं, तर- पेटवा पेटवा पेटवा. म्हणजे ह्या शेगडीच्या ह्याच्यात पण एवढा शृंगार आहे मला आज कळलं. ह्याच्यात आम्ही काही सोललेले मटार आहेत, अच्छा. ते आपण टाकूया ह्याच्यात. हे मीच टाकले. हा एक- आहेत. होईल होईल होईल, वॉटर चालू वॉटर होतं. वॉटर वॉटर. तर आता हे हा हा हा, बस बस, हे उकडत राहतील. आपण तोपर्यंत तुम्ही बाकीचं सांगा. आता हे जे आपण पाणी टाकलेलं आहे, हे आता याला कुकरला आपल्याला 22 शिट्ट्या करायच्या आहेत. किती शिट्ट्या? 22 शिट्ट्या. अहो, मटार उकडवायचे की मटारला पटवायचंय? 22 शिट्ट्या? मला एवढ्या शिट्ट्या लागतात. मला खूप आवडतं कुकर जेव्हा शिट्ट्या मारतो. कुकरच काय, तुम्ही पण मला एखादी अहो, मी शिट्टी- कशाला मारू? मी शिट्ट्या मारायला आलो. लॉली मॅडम अशी रेसिपी सांगताना मध्ये मध्ये विनोद निर्माण करतायत. खरंच खूप छान आहे. मॅडम पुढे काय सांगाल? हा, पुढे काय नाही, पुढे एक भांड घ्यायचं. सॉरी, हा जो पोट आहे, पोट नाही, तो टोप ठेवा. पोट कशाला? पोट ठेवा, पाठ ठेवा, जाऊन टाका सगळं. नाही, हा पोट आहे. हा. ह्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं. तेल सोडा. आता ह्याच्यात हे जिरा. नको, हो, हो. हे काय आहे? हे काय आहे? मी थोडा लॉली टच दिला, माझा हुमर. हे जिरा. असं करू. इथे उमर, डोक्यावर ट्युमर, कशाला करताय हे सगळं? थोडा लॉली टच लागतो ना. हा हा, करा करा. तर हे जिरा, आता मी तुझी सॉरी मागते, कारण आता या गरम तेलात सोडून तुला मी तडतडवणार आहे. फुटतात ना त्याचे. ते नाही, तुम्हीच फडफडताय. जिरा टाका आधी, टाका त्याच्यात. तेव्हा नका करू हे सगळं. दाबून टाका माझं टॅलेंट, बाहेरच येऊन देऊ नका तुम्ही. हे जिऱ्या, खरंच मी तुझी माफी मागते. हे मंग्या. एक मिनिट. का? कोण मंग्या? आणि बटाट्यामधलं काय बघून मंग्याची आठवण आली? बटाट्याचे डोळे बघून मला मंग्याचे डोळे आठवले. हे बघा कसे डोळे ती. द्या इकडे द्या. या बटाट्याला आपण कापूया. हे बटाट्या, बटाट्या,
कापते आता मी तुला असं मधोमध कापा ना, मी कापतो, मी कापला. हा टाकला पुढे. हा. बोला. हा आता टाकला. काय नाही, आता हे जे मटार आहेत, हा. हे जे मटार आहेत ते काढून घ्या. पकड. आधी तू पकड. आग लावा, तुम्हीच करा काय ते. मला करा तुम्हीच नाही करा. असं नाही, ऐका ना, नाही, मी करा, सांगते तुम्हीच करा पुढचं. आता ही हळद घ्या. हळद घ्या आणि हळद त्यात टाका. नाही, हळद फेसला लावा. थोडं फेस पॅक मध्ये असं केलं ना की पी हळद आणि हो नवरा. कशाला हे रेसिपी सांगताना कशाला हे मध्ये मध्ये सांगता? हळदीचं सांगा ना. नको काय नाही, नको. आता या हळदीला आपण अशी ओढणी द्यायची. हा, ओढणी द्या, ड्रेस घाला, कानातले घाला, त्याला टिकली लावा आणि पाठवा. अरे कोण आली ही बाई यार? ए, तू जा ना, कशाला आली आहेस तू? तुझी कोण आहेस तू? पदार्थांबद्दल काही बोलतच नाही आहेस. काय कोण आहेस कोण तू? डोंट क्लाइंब. मला क्राय फुटत. डोंट क्लाइंब प्लीज. ठीक आहे, आपण मटार नको करूया. मटारची उसळ कॅन्सल. मी तुम्हाला एक वेगळी स्वीट डिश सांगते. आपण ती बनवूया. मुळा हलवा. नको 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 नको. मटार उसळ मध्ये एवढं झालंय. मुळा हलवा नको नको नको. मुळा हलवा नको. त्यापेक्षा आमचे प्रेक्षक नंतर छास पितील. स्वीट डिश नको. छास पितील. छास सोपं असतं, फक्त रवीने घुसळायचं असतं ते. ओ, रवीला इथे नाही सांगितलंय पण मी यायला. पण रवीने इथे येऊन घुसळले ते चालेल. येड्या काय का तू? डोक्यावर पडलीस तू? रवीला बोलवावं लागेल. ही लायक- निघ. ए, पण असं बोलू नाही, नका. लायकी नाही तुझी. असं निघ. बोलू नका तुम्ही. एका कणकेच्या गोळ्याला जर आकार द्यायचा असेल ना तर लाटणं गरजेचं असतं. तसं प्रत्येकीच्या आयुष्यात एक लाटणं पाहिजे. जय, निघ. आणि त्याला अहो, ऐक.